community version, so it shows like community version. Left hand side if you see, open, start, tools, template, teams, setting, helps, right. हे ओपन रिसेंट प्रोजेक्ट्स. फॉर एक्झाम्पल तुम्ही जे प्रोजेक्ट्सवरती काम केलेलं असेल, जे तुम्ही प्रोजेक्ट ओपन केलेले असतील, प्रोजेक्ट्स ज्यावेळेला आपण नवीन प्रोजेक्ट ओपन करतो किंवा प्रोसेस ओपन करतो आणि ते तुम्ही काम झाल्यानंतर क्लोज केल्यानंतर रिसेंटली जे तुमचे प्रोजेक्ट्स असतील, दॅट पोर्शन इज अवेलेबल हिअर, ओपन रिसेंट. ओके, सो ओपन रिसेंटमध्ये जेही तुमचे रिसेंट प्रोजेक्ट्स असतील ते इथे अवेलेबल असतील, राईट. New project, if you want to open any new process, if you want to create new process, then we need to click on this process, new process. If you want to create a new library, then we need to click here. Library काय आहे, right, that we will see later. But if you want to create new process, or if you want to create new you can say program, or if you want to create new project, then we can use this option, new from template, right. आता हे existing templates आहेत, राईट. टेम्पलेट मीन्स जसं पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन आहे, एक आपल्याला PPT बनवून दिलेली आहे मायक्रोसॉफ्टने, राईट. त्याचा यूज करून आपण नवीन नवीन PPTs किंवा नवीन नवीन गोष्टी बनवू शकतो. त्याच्यामध्ये वेगवेगळे फॉर्मॅट्स आहेत. सिमिलर वे हिअर ऑल्सो इन UiPath, इफ वी वॉन्ट टू यूज एक्झिस्टिंग framework, existing UiPath code, then we can use the existing template from this option. We have RE framework, robotics enterprise framework. If we want to use that framework, then we can use this existing you can say template, right. So if you want to use existing templates, existing UiPath code, it's depend on, again, it's if you want to use existing template, then we will choose from this. okay, हे ऑप्शन्स आपण यूज करू शकतो. नवीन मला ओपन करायचं आहे, नवीन प्रोसेस ओपन करायची आहे, नवीन लायब्ररी क्रिएट करायची आहे, टेस्ट ऑटोमेशन किंवा टेम्पलेट आहे इथे. इफ यू सी क्रिएट अ न्यू टेम्पलेट, दॅट देन वी कॅन यूज दिस ऑप्शन. ओपन अ लोकल प्रोजेक्ट, क्लोन और चेकआउट. नाऊ व्हॉट इज दिस, किंवा हे कशासाठी यूज केलं जातं. आता हे कसं, इफ यू सी GIT, गिट, TFS, SVN, सो हे कोड रिपॉझिटरीचे एक सॉफ्टवेअर असतात. नाऊ जस्ट कन्सिडर, आता हे इंडिव्हिज्युअल सिस्टीमवरती मी ओपन करतोय किंवा मी माझं काम करतोय, बट जस्ट सी, आता एक रिअल टाईम प्रोजेक्ट आहे. वी आर इन अ टीम, आता आपली एक टीम आहे, राईट. आणि आपल्याला प्रत्येकाला एकाच प्रोजेक्टवरती काम करायचं आहे, राईट. सो एक SVN किंवा टीम फाउंडेशन सर्व्हर त्याला बोलतात. ओके, सो SVN असतं, टीम फाउंडेशन सर्व्हर असतं किंवा GitHub असतं. सो त्याच्यामध्ये एक सेंट्रलाइज लोकेशनमध्ये माझे कॉमन जो माझा प्रोजेक्ट आहे किंवा माझं जे UiPathचं सोल्युशन आहे ते तिथे कॉन्फिगर केलं जातं. म्हणजे एकाच वेळेस मी मल्टिपल टीम मेंबर्समध्ये ते यूज करू शकतो, राईट. त्याचं पण आपण एक वेगळं सेशन घेऊया, राईट. सो हे दोन ऑप्शन्स जे असतील ते त्याच्यासाठी यूज केलेले असतात. जर प्रोजेक्ट्स जे असतील ते आपल्याला SVN मध्ये रन करायचे आहेत, किंवा हेच प्रोजेक्ट मला सपोज TFS मध्ये यूज करायचे असतील, किंवा हेच प्रोजेक्ट मला GitHub मध्ये मला यूज करायचं असेल, देन वी कॅन यूज दिस टू ऑप्शन्स, राईट. ओपन अ लोकल प्रोजेक्ट, ओपन अ यू कॅन से GitHub, or you can say TFS or SVN. Fine. So for new project we can use this option, or you can use this specific you can say options. Template, if you want to use existing template, we will go with these options. If you want to configure our project in the Git, or you can say TFS, Team Foundation Server, or SVN, then we can use this option. Open recent dashboard, whichever project we have worked on, whichever project we have just saved it, so that all projects is coming under this, you can say, open recent project. If you are the new process किंवा मी नवीन प्रोसेस ओपन केली, so this option इथे हा ऑप्शन नसेल, तो ब्लँक असेल, राईट. हे स्टार्ट्स मध्ये असेल, राईट. just see, if you see here, we have this UiPath logo, studio, that means UiPath Studio 2023, year आहे .10 म्हणजे मंथ, अँड 0. हे नवीन नवीन वर्जन्स जसे जसे अपडेट होत राहतात. जसं तुमच्या ऑर्गनायझेशनमध्ये तुम्ही गेल्यानंतर तुमच्या ऑर्गनायझेशनने ज्या वर्जनचं लायसन्स परचेस केलेलं असेल, फॉर एक्झाम्पल आता माझी एक ऑर्गनायझेशन आहे XYZ ने मागच्या वर्षी UiPathचं लायसन्स परचेस केलं असेल, लाईक 2022.5. समथिंग लाईक दॅट. तर ते जे लायसन्स परचेस केलेलं असेल त्या लायसन्सचं इथे डिस्क्रिप्शन येतं. इथे कम्युनिटी व्हर्जन आपल्यासाठी आहे, रिअल टाईममध्ये इथे एंटरप्राइज एडिशन इथे अवेलेबल होतं, राईट. सो UiPath लायसन्सची पूर्ण इन्फॉर्मेशन आपल्याला इथे लोगोवरती दिसते. नाउ इफ यू सी द सेकंड ऑप्शन हिअर, टूल्स. वन्स यू क्लिक ऑन द टूल्स, यू विल सी ॲप आहे,
UiPath एक्सटेन्शन्स आहेत आणि प्लगइन्स आहेत. ॲप्समध्ये इफ यू सी UiPath एक्सप्लोरर, रिपेअर फॉर टूल्स फॉर मायक्रोसॉफ्ट ऑफिस आहे, प्रोजेक्ट डिपेंडन्सीज, मास अपडेट टूल्स आहेत. UiPath एक्सप्लोरर वन्स वी गेट इन द UiPath स्टुडिओ, तिथे UiPath एक्सप्लोरर आपण एक्सप्लोर करणार आहोत. Now the second option, if you see UiPath extensions, right? Now if you see now Chrome, Edge, Firefox, आता हे काय आहेत? ब्राउझर्स आहेत. इफ वी आपण ज्या वेळेला एखादं HTTPS किंवा गुगलमध्ये एखादी इन्फॉर्मेशन पुट करतो, एखादी वेबसाईट ओपन करतो, तर वेबसाईटचे ओपन होण्यासाठी वेगळे वेगळे ब्राउझर्सचा यूज केला जातो. क्रोमियम, एज क्रोमियम, आता इंटरनेट एक्सप्लोरर वॉज अ यू कॅन से व्हेरी ओल्ड ब्राउझर. नाऊ दॅट ब्राउझर वॉज क्लोज्ड, त्याचा सपोर्ट देखील बंद केला. अगोदर इंटरनेट एक्सप्लोरर आलं, तसे वेगळे वेगळे ब्राउझर्स असतात. मोस्टली क्रोमियम ब्राउझर जो आहे, राईट, दिस क्रोमियम ब्राउझर आणि एज ब्राउझर, हे दोन ब्राउझर इंडस्ट्रीमध्ये यूज होतात. 90% क्रोमियम यूज होतो आणि एज ब्राउझर मोस्टली यूज होतो, राईट. सो आपण जे ऑटोमेशन करणार आहोत, फॉर एक्झाम्पल मी एक पर्टिक्युलर ऑटोमेशनसाठी जी वेबसाईट ओपन करणार आहे, सो त्या वेबसाईटमध्ये मला कोणतं ब्राउझर ओपन करायचं आहे, फर्स्ट त्या ब्राउझरचं एक्सटेन्शन मला तिथे द्यावं लागतं. म्हणजे इन शॉर्ट त्या क्रोम ब्राउझरला मला कम्पॅटेबल करावं लागतं माझ्या UiPath सोबत. सो दॅट्स वाय इफ यू सी, आता मला इथे इन्स्टॉल फॉर एक्झाम्पल मला फायरफॉक्स ओपन करायचं, त्यावेळेला माझा बॉट चालेल, त्यावेळेला सपोज माझं URL ओपन होईल, तो पर्टिक्युलर ब्राउझरवर ओपन होईल. सपोज तुम्हाला फायरफॉक्स करायचा असेल, तो मी इथे इन्स्टॉल करेल. If you want to go with the Chromium, so I can install this Chromium browser. If I want to install Edge browser, so I can use this Edge browser. Okay, so if you want to use, now if you see Java आहे, जावाचे तुम्हाला काही प्लगइन्स, आता हे थोडंसं टेक्निकल आहे, सिल्वरलाइट्स किंवा सिट्रिक्स तुम्हाला इन्स्टॉल करायचं असेल, सो त्याचे प्लगइन्स तुम्हाला इन्स्टॉल करायचे असेल, देन यू कॅन यूज दिस ऑप्शन्स. ओके, एक्सेल ॲड इन आहे किंवा SAP. सो हे जे आहेत third party, तर suppose if you want to install some plugins from any third party DLL or you can say any third party software, then we can use these plugins, or you can say we can use these options. Okay, but basically ह्याचा ऑप्शन, ह्याचा यूज मोस्ट प्रोबॅबली UiPath एक्सटेन्शनचा कुठे होतो, if you want to select some Chromium browser, if you want to run my UiPath automation in Chromium browser, or if I want to run my UiPath on Edge browser, then UiPath extension will used, right. Plugins, now if you see जसं सपोज Git, if you see Git, जसं आपण मगाशी पाहिलं, Git आहे, SVN आहे आणि TFS आहे, राईट. आता ह्याचा TFS, Git आणि SVNचा यूज केव्हा केला जातो, आता जस्ट थोडंसं मी एक्झाम्पल जर आपण पाहिलं, फॉर एक्झाम्पल आपण हॉटेलचं एक्झाम्पल घेऊया, ठीक आहे. एक हॉटेल आहे, तर त्या हॉटेलमध्ये मल्टिपल लोक येतात, राहतात आणि निघून जातात. बट हॉटेल एक युनिट आहे किंवा एक सेंट्रलाइज लोकेशन आहे आणि मल्टिपल रिसोर्सेस तिथे जातात आणि मल्टिपल रिसोर्सेस त्याचा यूज करतात, 1-2 दिवसात तिथे राहतात आणि निघून जातात. सिमिलर वे दिस SVN or GitHub or you can say TFS, it's same as a hotel, एक सेंट्रलाइज्ड रिपॉझिटरी आहे जिथे वी कॅन स्टोअर आवर प्रोजेक्ट आणि त्या प्रोजेक्टवरती मल्टिपल टीम्स, मल्टिपल रिसोर्सेस काम करू शकतात. जसं हॉटेलमध्ये एक रूम आहे फॉर एक्झाम्पल, तिथे मी चेक इन केल्यानंतर फक्त मी राहू शकतो, दुसरं कोणी त्यावेळेला तिथे येऊ शकत नाही. चेकआउट केल्यानंतर मग ज्यावेळेला मी रूम चेकआउट करेल, रूम ज्यावेळेला मी चेक इन करेल किंवा ती रूम मी ज्यावेळेला सोडेल, त्यावेळेला दुसरं त्याच्यामध्ये एंटर करू शकतो. सिमिलर वे वन्स वी पुट दिस होल प्रोजेक्ट इनसाइड दी SVN, इनसाइड दी TFS, इनसाइड दी Git, ज्यावेळेला मी एका पर्टिक्युलर पोर्शनवरती कोड करत असेल, त्यावेळेला दुसरा कोणी त्याच्यावरती काम नाही करू शकणार. मी काम करेल, मी ते सेव्ह करेल आणि परत तो सेम कोड सेंट्रलाइज लोकेशनला किंवा क्लाउडवर, तुम्ही बोलू शकता क्लाउडवर मी पब्लिश करेल. पण तोच कोड आता दुसरा माझ्या टीममधला कोणाला यूज करायचा असेल तर तो कोड त्या क्लाउडवरतून त्याच्या सिस्टीमवरती डाउनलोड करेल आणि सेम कोड त्याच्यावरती त्याचा कोड करेल, परत तो क्लाउडवरती टाकून देईल किंवा तो परत सेव्ह करेल एका सेंट्रलाइज लोकेशनवर. सो त्याच्यामुळे GitHub, SVN आणि TFS, इफ यू वॉन्ट टू गो देन फ्रॉम हिअर यू कॅन यूज दॅट. ओके, सो इन शॉर्ट टूल्समध्ये तुम्हाला GitHubमध्ये किंवा TFSमध्ये किंवा SVNमध्ये तुम्हाला काम करायचं असेल किंवा त्याचा यूज करायचं असेल, एक्सटेन्शन तुम्हाला सेट करायचं असेल, देन यू विल गो विथ दिस टूल्स. टेम्पलेट्स, ॲज आय सेट, if you want to use existing template, right, so we have robotics enterprise framework. Robotics enterprise framework is an existing template.
which is very important or which is very useful template when we are going with a big project or when we go with the a large scale of automation, right? So if you want to use any existing framework, then you can use this template option. If you see here, robotics enterprise framework, attended automation framework, background process, mobile testing, there are a lot of things, but out of this is a very important one, right? 90% this RF framework is used. Okay, again team. So this team is also used like Git. If you want to join your UiPath solution with GitHub, or if you want to connect your UiPath solution with the TFS, हे थोडं टेक्निकल आहे, but for your understanding purpose, or you can say कोणी विचारणार नाही, but for your knowledge purpose, for your understanding purpose, हे आहे, right? Now if you see here, if you want to connect my UiPath solution, or if I want to connect my UiPath studio with GitHub, or you can say TFS, then from this team I can use that. Again setting, आता हे जनरल सेटिंग आहे. इफ यू सी लँग्वेजेस, यूज दिस टू चेंज. आता हे इंग्लिश लँग्वेजमध्ये पाहिजे असेल तर आय कॅन यूज, बाय डिफॉल्ट इज इंग्लिश लँग्वेज. आता हे वेगळे वेगळे लँग्वेजेस आहे, जॅपनीज आहे, फ्रेंच आहे, वॉट एव्हर जे आहे, तर डच आहे. ह्या लँग्वेजमध्ये पण आपण माझा युजर इंटरफेस आपण सेट करू शकतो, बिकॉज दिस टूल इज यूज्ड वर्ल्ड वाईड वेब, म्हणजे ओव्हरऑल वर्ल्डमध्ये यूज केला जातो टूल. दॅट्स वाईट हे सर्व लँग्वेजेस इथे अवेलेबल करून दिलेले आहेत, बट बाय डिफॉल्ट इट्स ॲन इंग्लिश. थीम सेट करायची असेल, देन यू कॅन सेट द थीम. थीम मीन्स नाव हे आता मी ओपन केल्यानंतर जे आतमधला इंटरफेस लाईट पाहायचा असेल तर, और यू कॅन से डार्क पाहायचं असेल, देन यू कॅन चेंज. म्हणजे तुम्ही थोडंसं R&D करू शकता, तुम्ही चेंज करून पाहू शकता की लुक अँड फील कसा येतो. लुक अँड फील म्हणजे इंटरफेस दिसतोय मला समोर ना, लुक अँड फील बोलतात त्याला, राईट. डिझाईन, आता हे छोटे छोटे इंटरवल्स आहेत, ज्या वेळेला मी माझा कोड रन करेल तर मग तो डिबग मोडमध्ये यायला पाहिजे की नाही यायला पाहिजे, राईट. ते त्या संदर्भामध्ये किंवा इन दॅट वे हे सर्व छोटे छोटे आपण सेट करू शकतो. आपण वन बाय वन नंतर पाहूयात, ठीक आहे. लोकेशन, वन्स आय डेव्हलप माय बॉट, माझा कोड जसा आपण एक वेबसाईट किंवा कोणताही एक वर्ड डॉक्युमेंट जरी बनवतो आणि ते नंतर सेव्ह करायचं असेल तर मी एक पर्टिक्युलर लोकेशनला सेव्ह करतो. सिमिलर वे गाइज, वन सेकंड. ओके फाईन. सो कोणतीही फाईल किंवा कोणतीही जर काम केलेलं असेल सिस्टीमवरती तर आपण एक पर्टिक्युलर लोकेशनला सेव्ह करतो. इन शॉर्ट वी आर स्टोरिंग दॅट फाईल इन अ मेमरीवरती, म्हणजे माझ्या लोकल सिस्टीमच्या मेमरीला मी ते अलोकेट करतो. हिअर ऑल्सो इफ आय वॉन्ट टू स्टोर माय होल UiPath स्टुडिओ किंवा UiPathच्या फाईल्स, मला UiPathचा प्रोजेक्ट इज स्पेसिफिकली मला लोकेशनला स्टोअर करायचं असेल, then I can store that file or I can store that whole project in a particular location. ते लोकेशन मी ते सेट करू शकतो, राईट. हे लोकेशन आहे, ते लोकेशन सी प्रोजेक्ट पाथ. ह्या प्रोजेक्ट पाथला आपण सेट करून जी माझी UiPath आहे, UiPathचा प्रोजेक्ट आहे, दॅट आय कॅन यू कॅन से स्टोर और दॅट आय कॅन स्टोर ऑन दॅट पर्टिक्युलर लोकेशन, राईट. हे मॅनेज पॅकेज आहे, वी विल गो विथ दिस मॅनेज पॅकेज लेटर ऑन. थोडासा मोठा टॉपिक आहे, सो आपण नंतर पाहूयात त्याला. अगेन लायसन्स अँड प्रोफाईल, right. If you see here we have two things, again this is UiPath Studio and UiPath Studio X. I will tell you what is this UiPath Studio and what is UiPath Studio X. Okay. हे नॉलेज पर्पज आहे, बट स्टील विचारलं तर तुम्हाला माहिती पाहिजे. ओके. UiPath Studio and UiPath Studio X, ठीक है. Now UiPath Studio, if you see UiPath Studio for users looking to build complex unattended, attended or testing automations, म्हणजे एक सोल्युशन आहे बेसिकली, किंवा मला एक खूप कॉम्प्लेक्स ऑटोमेशन अटेंडेड असेल किंवा अनअटेंडेड असेल किंवा खूप कॉम्प्लेक्स ऑटोमेशन मला करायचं, म्हणजे इन शॉर्ट मला डेव्हलपमेंट करायची आहे ॲज अ टेक्निकल, ॲज अ यू कॅन से सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणून. जर सपोज मला एखादा सोल्युशन बिल्ड करायचं आहे ऑटोमेशनचं, देन आय कॅन यूज UiPath Studio. बेसिकली दिस इज यूज्ड फॉर सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट पर्पज, राईट. UiPath Studio 90% UiPath Studio यूज होतो इंडस्ट्रीमध्ये, बट स्टील 5 to 10% UiPath Studio X देखील यूज केलं जातं. आणि हू विल बी द एंड युजर फॉर द UiPath Studio X, राईट. सी इफ यू सी हिअर,
for business users looking to automate tasks for themselves and their immediate terms, right? Ideally for users with limited or no experience writing codes. So for business users looking to automate tasks for themselves, राईट. आता याचा मिनिंग काय आहे? इफ यू गो इन द बिग इंडस्ट्री किंवा तुम्ही थोडासा कोणत्या मोठ्या इंडस्ट्रीमध्ये जात आहेत, फॉर एक्झाम्पल PwC आहे, KPMG आहे, EY आहे, डेल आहे, राईट. सो तिथे काय असतात, तिथे खूप मोठे मोठे एक प्रोडक्ट असतो, कॉमन प्रोडक्ट किंवा मोठे प्रोडक्ट असतात आणि लाखो युजर्स असतात ऑल ओव्हर ग्लोब, त्याचे काम चाललेलं असतं, राईट. सो आणि ते युजर्स असतात, ते बिझनेस युजर्स असतात, राईट. बिझनेस युजर्स म्हणजे जे तुम्ही बोलू शकता की डेटा एंट्री ऑपरेटर्स असतात, बट ते प्रॉपर एक फायनान्स डिपार्टमेंटमधले युजर्स असतात, राईट. आता त्या युजर्ससाठी त्यांच्याकडे जे टास्क असतात, छोट्या छोट्या टास्क असतात, बेसिकली त्यांना ऑटोमेट करायचं असेल, म्हणजे ॲज अ टेक्निकल, ते लोक टेक्निकल नसतात, ॲज अ बिझनेस युजर्स असतात, एक डेटा एंट्री ऑपरेटर असतो, त्यांना सपोज त्यांचे छोटे छोटे मोठे टास्क असतील ते ऑटोमेट करायचं असेल, कारण त्यांचं बेसिकली काम जे असतं ते एक्सेल फाईल्सवरती असतं, त्यांना थोडेसे फॉर्म्युला टाकायचा असतो एखाद्या एक्सेल शीटमध्ये आणि तो त्यांना ऑटोमेट तो फॉर्म्युला पुट करून रिझल्ट घ्यायचा असतो, कारण खूप काम असतं, राईट. सो ते काम त्यांना कमी करायचं असेल तर त्या युजर्सला सपोज छोटंसं हे स्टुडिओक्स जर दिलं, राईट, आणि त्यांना कोडिंगचं नॉलेज जरी नसेल, सो ते देखील छोटंसं ऑटोमेशन करू शकतात, राईट, कारण ॲक्टिव्हिटीज आहेत, त्या ॲक्टिव्हिटीज यूज करून ते अचीव्ह करू शकतात. सो फॉर दॅट टाईप ऑफ युजर दे विल यूज UiPath Studio X. इफ यू सी फॉर बिझनेस युजर्स लुकिंग टू ऑटोमेट टास्क, राईट, फॉर देमसेल्स, म्हणजे स्वतःसाठी त्यांना एखादी टास्क बनवायची ऑटोमेशनची, अँड देअर इमिडिएट टीम्स, आयडियल फॉर युजर्स विथ लिमिटेड और यू कॅन से नो युजर एक्सपिरियन्स, लिमिटेड और नो एक्सपिरियन्स रायटिंग कोड, म्हणजे त्यांना फक्त ते एक्झिस्टिंग छोटे मोठे टास्क ऑटोमेट करायचे असेल, देन दे कॅन यूज द UiPath Studio X. UiPath Studio Xला जर लायसन्स परचेस करावं लागतं, सिमिलर वे UiPath Studio Xचं देखील लायसन्स परचेस करावं लागतं. UiPath कंपनीज ते त्यांना लायसन्स प्रोव्हाइड करते. ओके, सो UiPath Studio and UiPath Studio X. So UiPath Studio software developer, I'll just mention as a software, ठीक है, developer used UiPath Studio, right. Studio X I'll just mention as a business user. Okay, business user who can automate their small tasks, bracket मध्ये I'll just mention it, no code or no technical experience required, राईट. सो UiPath Studio X, नॉर्मली ज्या वेळेला कधी हे स्टुडिओ आहे, राईट, स्टुडिओ, अँड इफ आय मेन्शन स्टुडिओ X फॉर एक्सटेन्शन, म्हणजे अगोदर स्टुडिओ आलेलं आहे अँड त्याच्यानंतर X, त्याच्यानंतरचं व्हर्जन जे असतं ते स्टुडिओ X, म्हणजे कुठे, नॉट ओनली दी स्टुडिओ, म्हणजे X म्हणजे एक्सटेन्शन असतं त्याचं नॉर्मली. सो अगोदर याला पब्लिश केलं गेलं अँड लेटर स्टुडिओ X आला गेला इंडस्ट्रीमध्ये, right. So Studio and Studio X, it's for your knowledge purpose. विचारलं तर you can mention in your interview, or कोणी विचारलं तर तुम्ही सांगू शकता. अगेन कोड एडिटर, जसं मी आता फॉर एक्झाम्पल इफ यू सी हायलाइट करंट लाईन, कोड लिहिला मी फॉर एक्झाम्पल UiPath मध्ये, डिबग करताना मला ते हायलाइट करायचं असेल जी लाईन आहे, देन आय कॅन यूज दिस एस शॉर्ट स्ट्रक्चर गाईडलाईन्स. ते छोटे मोठे ऑप्शन्स आहेत जे की मी कोड लिहिताना किंवा कोड रन होताना ते ऑप्शन्सचा यूज करून माझा कोड जो आहे तो अजून व्यवस्थित मी त्याला मॅनेज करू शकतो, राईट. सो ह्या सर्व ऑप्शन्स तुम्ही तर सेट करू शकता. हेल्प, दिस इज यू कॅन से, आता हे तुम्हाला जर स्टडी करायचं असेल, रिलीज नोट आहे, अकॅडमी आहे. हेल्प, आता इफ यू सी युअर अकॅडमी, बिकम अ सर्टिफाईड UiPath, इफ यू क्लिक ऑन दिस UiPath Academy, you will see UiPath Academy. This is very, again, this is very important one, academy.uipath.com. तुम्ही इथे रजिस्ट्रेशन करू शकता. ह्या अकॅडमीमध्ये व्हिडिओज अवेलेबल आहेत, सर्टिफिकेशन आहे बेसिकली. इफ यू सी हिअर सर्टिफिकेशन, फ्री ऑफ कॉस्ट पण काही सर्टिफिकेशन्स आहेत, काही पेड सर्टिफिकेशन आहेत. इथे सपोज तुम्हाला कोणतं सर्टिफिकेशन करायचं असेल, फॉर एक्झाम्पल सर्टिफाईड प्रोफेशनल हे आहे, फॉर एक्झाम्पल RP असोसिएट लर्निंग प्लॅन, तुम्ही एक्झाम शेड्यूल करू शकता. इफ यू क्लिक ऑन दॅट, इथे तुम्हाला त्याचे सर्व व्हिडिओज देखील अवेलेबल असतात, राईट. सी हिअर,
हे तुम्हाला एक व्हिडिओज आहेत, मीट युअर UiPath प्लॅटफॉर्म, बिल्ड युअर फर्स्ट प्रोसेस, हे तुमचं तुम्ही स्वतःहून स्टडी करू शकता, राईट. आणि तुम्ही इफ यू वॉन्ट टू लर्न द UiPath, दिस इज ऑल्सो व्हेरी गुड सोर्स टू लर्न UiPath. तुम्हाला स्वतःला जर लर्न करायचं असेल देन तुम्ही लर्न करू शकता, सर्टिफिकेशन तुम्ही करू शकता, जे फ्री ऑफ कॉस्ट असेल ते सर्टिफिकेशन तुम्ही करू शकता. ओके, याच्यावरती आपण मी मॅनेज करेल एक अजून फॅकल्टी, ते तुम्हाला याच्यावरती व्यवस्थित गाईड करतील, राईट. सो दिस इज फाईन. दिस इज फाईन. हे ट्युटोरियल्स वगैरे आहे, हेल्प सेंटर, कम्युनिटी फोरम. आता हे कम्युनिटी फोरम दॅट इज ऑल्सो वन ऑफ द फोरम, राईट. UiPathचे बऱ्याच गोष्टी आहेत, जसं नाव तर फोरम म्हणजे काय, आय विल ओपन इट. ओके, नाऊ आता सपोज तुम्ही काम करताय, राईट, UiPath फोरम, तुम्ही काहीतरी काम करताय किंवा तुम्ही प्रॅक्टिस करतायत आणि तिथे जर तुम्हाला काही इश्यू आला, राईट, इश्यू येतोय किंवा काहीतरी तुम्हाला प्रॉब्लेम येतोय, कुठेतरी तुम्हाला टेक्निकल इश्यू येतोय किंवा काहीतरी प्रॉब्लेम येतोय, देन हाऊ यू कॅन रिझॉल्व इट. नॉर्मली आपण काय करतो ते आपण गुगलवरती टाकतो की असं मला इश्यू होतोय, राईट. बट गुगल इज द फाईन दॅट आपण गुगल करतो किंवा आपण नॉर्मल आता इथे हे यूज करतो आहे ना, API थ्रू यूज करतो किंवा बाकीच्या गोष्टी आपण यूज करतो. बट इफ यू हॅव एनी स्पेसिफिक प्रॉब्लेम विथ स्पेसिफिक इश्यू, म्हणजे UiPathमध्ये जर तुम्हाला प्रॉब्लेम येतो तर त्यांचे फोरम्स आहेत, हे त्या फोरम्सवरती तुम्ही स्वतः रजिस्ट्रेशन करू शकता साइन इन करून, आणि इथे सर्व UiPath जे लोक यूज करतात ऑल ओव्हर दी वर्ल्ड त्यांचे एक्सपिरियन्स इथे शेअर केला असतो. आता जसं की आता फॉर एक्झाम्पल इफ आय पुट की ऑब्जेक्ट नॉट फाउंड, सी आता ऑब्जेक्ट डिटेक्शन वगैरे, मला जर सपोज असा इश्यू येत असेल ऑब्जेक्ट डिटेक्शनचा किंवा काय, तर याच्या रिलेटेड मला इथे काही ना काही डेटाचा किंवा इथे काही ना काही इन्फॉर्मेशन मला इथे मिळते, लाईक दिस. ठीक आहे, तर इथे तुम्हाला इथून बऱ्यापैकी हेल्प होते तुमचे सोल्युशन रिझॉल्व करण्याचा, किंवा तुमचा जो इश्यू आहे तो बऱ्यापैकी लोकांना अगोदर आलेला असतो आणि त्यांनी तिथे त्यांचं सोल्युशन पण प्रोव्हाइड केलेलं असतं. सो दिस इज ऑल्सो व्हेरी गुड, यू कॅन से प्लॅटफॉर्म forum.uipath.com, right. I'll just make it the second first academy, right, UiPath Academy. यू विल गो विथ दॅट, म्हणजे तुम्ही रजिस्ट्रेशन करा, आय विल सजेस्ट. ठीक आहे, एक UiPath अकॅडमी आहे, फोरम आहे, राईट. ह्या दोन गोष्टी ऑलरेडी आहेत, राईट. सो व्हेरी इम्पॉर्टंट, म्हणजे तुम्हाला खूप फायदा होईल त्याचा जर तुम्ही त्याला रजिस्ट्रेशन करून जर तुम्ही ही प्रॅक्टिस चालू केली. इंडस्ट्रीमध्ये तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला जर काही इश्यू येत असेल, काही टेक्निकल प्रॉब्लेम येत असेल, तर तुम्ही तिथे सर्च करू शकता तुमच्या फोरमवरती. क्वेरा जसं आहे नॉर्मली प्रत्येक आपला एक्सपिरियन्स शेअर करतो क्वेरावरती, सिमिलर काइंड ऑफ आहे, इथे UiPath रिलेटेड गोष्टी अवेलेबल असतात, राईट. हे सर्व तुमचं पूर्ण बॅकग्राऊंड झालं, राईट. हे सर्व नाव व्हॉट आय विल डू, नाव आय विल जस्ट ओपन द स्टार्ट. ठीक आहे, मी स्टार्ट करतो. अँड नाव व्हॉट आय नीड टू डू, आय एम going to create a new process or new project. So what I need to do, as I said, this is a new project, and if I want to create a new process or if I want to create a new project, then I need to use this option, right. So I'll just click on this process, library and the process. These are the two different entities. Library is open पाहूया नंतर हे काय आहे ते. Process, if you see, start with a blank process to design a new automation process. So एक नवीन आपण प्रोसेस क्रिएट करतोय, राईट. सो इफ आय क्लिक ऑन दिस प्रोसेस, यू विल गेट वन पॉपअप. आपल्याला इथे एक पॉपअप मिळेल. इथे आपण काय करतोय, इफ यू सी नेम ब्लँक प्रोसेस 5, राईट. आता इथे मला एक नाव द्यायचं आहे माझ्या ऑटोमेशनच्या प्रोसेसचं. सो व्हॉट आय डू, आय जस्ट मेन्शन सप्टेंबर, और यू कॅन से demo_SAP बॅच, सप्टेंबर बॅच. मी माझ्या याने नाव देतो, तुमचं जसे नाव असेल, नाव ज्यावेळेला रिअल प्रोजेक्ट्स असतात तर तिथे त्या प्रोसेसचं नाव आपण नॉर्मली मेन्शन करत असतो, राईट. सो नेम ऑफ दी प्रोजेक्ट, नेम ऑफ दी प्रोसेस, नेम ऑफ दी ऑटोमेशन, यू कॅन मेन्शन ॲज इट इज नेम ऑफ दी स्क्रिप्ट. नॉर्मली इथे इफ यू सी प्रोजेक्ट, सो वी विल ऑल्सो कॉल दिस एज अ प्रोजेक्ट, demo_SAP बॅच. नाव हिअर व्हॉट वी नीड टू सी, आता इथे असेच नाव नाही द्यायचे नॉर्मली, राईट. बेस्ट प्रॅक्टिसेस थोडीशी फॉलो करायची आहे. आपण कोणतंही नाव जे आहे वी कॅन यूज, लाईक आता फॉर एक्झाम्पल डेमो, अँड इफ यू वॉन्ट टू जॉईन टू यू कॅन से सेंटेन्सेस और यू कॅन से टू सेंटेन्स, इथे मी अंडरस्कोर यूज करेल. आय कॅन गिव्ह दिस ॲज वेल, demo_SAP, बट दिस इज नॉट अ गुड प्रॅक्टिस, और असं नॉर्मली नाही यूज करत कोणी. सो आय जस्ट मेन्शन demo_SAP_batch or SAP
batch, right? So this is my project name, and if you see location, by default this is the by default location where all these UiPath projects get stored, right? Now if I'll open this, मला suppose इथे पेस्ट केलं, राईट? सो यू विल सी माझ्याकडे आता सध्या हे 4 प्रोसेसेस मी अगोदर याच्यावरती वर्क केलेला आहे, सो ऑलरेडी इथे दिसत आहेत. यू कॅन चेंज इट ॲज वेल. तुम्हाला जर चेंज करायचं असेल देन यू कॅन जस्ट क्लिक ऑन दॅट स्पेसिफिक फोल्डर. तुम्ही स्वतःचा एक फोल्डर क्रिएट करून तिथे वेगळे वेगळे तुमचे प्रोसेसेस इथे क्रिएट करू शकता. सो लोकेशन, नेम लोकेशन, दिस इज अ मॅन्डेटरी. स्टार मार्क मीन्स ॲस्ट्रिक मार्क, याला यू कॅन कन्सिडर ॲज, यू कॅन कॉल्ड इज अ ॲस्ट्रिक. स्टार एक जेनेरिक लेमॅन लँग्वेज मध्ये स्टार बोलतो, टेक्निकली वी कॅन कॉल्ड ॲज अ ॲस्ट्रिक, है ना? ॲस्ट्रिक मार्क मॅन्डेटरी आपण ज्याला नॉर्मली बोलतो, हे मॅन्डेटरी आहे, आपल्याला प्रोव्हाइड करावंच लागतं, ठीक आहे. इफ यू सी डिस्क्रिप्शन ब्लँक. आता इथे तुमच्या प्रोजेक्ट विषयी थोडंसं एक्सप्लेन करायचं असतं नॉर्मली. आता इथे एक डेमो आहे, सो आय जस्ट मेन्शन लाईक अ डेमो पर्पज, ठीक आहे. आय जस्ट मेन्शन डेमो पर्पज. Compatibility, just make it as a window platform, Windows legacy, just make it as a Windows only. Now if you see here we have languages, VB for Visual Basic, C Sharp, याला normally C Sharp असं बोललं जातं, right? So इथे देखील see VB and C Sharp, this is 2 languages normally. Visual Basic, right? This is a Visual Basic and C Sharp असं याला नॉर्मली बोललं जातं. Visual Basic आणि C Sharp, these 2 are the languages, .NET languages, Microsoft .NET languages आहेत. याचा यूज नॉर्मली सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटमध्ये केला जातो. विज्युअल स्टुडिओमध्ये या 2 लँग्वेजेसचा यूज करून आपण सॉफ्टवेअर डेव्हलप करतो नॉर्मली, राईट? हे थोडंसं मी इथे एक्सप्लेन करतो. नाऊ नॉर्मली वी विल कीप दिस लँग्वेज ॲज अ VB. आणि C Sharp जरी केलं, फॉर एक्झाम्पल इफ आय चूज दी ऑप्शन ॲज अ C Sharp, दॅट इज ऑल्सो फाईन. बॅकग्राऊंड जो कोड क्रिएट होतो, तो मी दाखवतो कसा आहे. तो बॅकग्राऊंडला जो कोड क्रिएट होत असतो तो फक्त चेंज होतो, राईट? माझ्या फ्रंट एंडला मला जे काम करायचं आहे त्याच्यामध्ये मला काहीच इम्पॅक्ट पडत नाही. आय विल शो यू हाऊ वी कॅन गो विथ दॅट. नाव इफ आय चूज, बाय डिफॉल्ट इट्स अँड VB, विज्युअल बेसिक, राईट? आता मी काय करतो, जे ॲज इट इज VB आहे, विज्युअल बेसिक जे आहे ते ॲज इट इज मी ठेवतो. अँड इफ आय क्लिक ऑन दी क्रिएटला क्लिक करतो. ओके, गॉट इट? नो, येत आहे ना, समजतंय ना? थोडंसं एक ह्या ऑप्शन्स तुम्हाला व्यवस्थित माहिती असल्या पाहिजे, राईट? Now if you see once I click on that create, अशा तुम्हाला एक स्क्रीन अवेलेबल पाहायला मिळेल, राईट? हे लेफ्ट हँड साईडची स्क्रीन आहे, एक मिडल स्क्रीन आहे, प्रॉपर्टीजची राईट हँड साईडची स्क्रीन आहे. वरती तुम्हाला थोडेसे ऑप्शन्स अवेलेबल दिसत आहेत, वेगळे वेगळे टॅब्स तुम्ही बोलू शकता, वेगळे वेगळे ऑप्शन्स तुम्ही बोलू शकता. प्रत्येकाचं एक वेगळं प्रोसेस आहे किंवा प्रत्येकाचं एक वेगळं एक कार्य आहे असं बोलू शकतो. अगेन राईट हँड साईड इफ यू सी डेटा मॅनेजमेंट, टेस्ट ऑब्जेक्ट आणि आउटलुक, 1 by 1 वी विल सी, राईट? वन्स यू ओपन दिस स्क्रीन, जस्ट क्लिक ऑन दिस ओपन मेन वर्कफ्लो, राईट? जस्ट क्लिक ऑन दिस वन वर्कफ्लो, राईट? And now if you see, I'll just click on this is the activity. I'll just click on this project. मी प्रोजेक्ट वरती क्लिक केलं. सो दिस इज माय बाय डिफॉल्ट प्रोजेक्ट, राईट? हा काय आहे? माझा बाय डिफॉल्ट प्रोजेक्ट आहे. एक बाय डिफॉल्ट आपण जसं नोटपॅड ओपन करतो, नोटपॅड आपल्याला दिसतं ओपन होतं, है ना? एक PPT ओपन करतो, पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन, त्याचं एक नॉर्मल PPT अशी ओपन होते. सेम वे UiPathमध्ये जसं मी UiPath ओपन करेल, फर्स्ट प्रोजेक्ट ओपन करेल, हा एक बाय डिफॉल्ट एक मला एक इंटरफेस UiPath प्रोव्हाइड करतं, राईट? आता याच्यामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत दॅट वी विल सी. द फर्स्ट थिंग इफ यू सी, आता याच्यामध्ये कोणत्या गोष्टी आहेत, फर्स्ट इफ यू सी we have the project name as a demo_SAP batch which we have already provided on that pop-up. Got it? आपण जे नाव तिथे दिलेलं होतं प्रोजेक्टचं त्या पॉपअप मध्ये, सेम नेम इज अपियर्ड हिअर, राईट? ऑब्विसली की जस्ट ऑब्वियस की ते आपण जे नाव दिलं ते तिथे येणार बेसिक, ठीक आहे? सो हे प्रोजेक्टचं नाव. अँड इफ यू सी डिपेंडन्सीज, राईट? डिपेंडन्सीज विंडोज. आता याच्यामध्ये डिपेंडन्सीज विंडोज काय आहे? इफ यू सी UiPath एक्सेल ऑटोमेशन, UiPath मेल ॲक्टिव्हिटीज, एक्सेल ॲक्टिव्हिटीज आहेत. आता हे काय आहे ते आपण थोडंसं पाहूया. आता
वाय दिस UiPath इज यूज्ड, किंवा UiPath कशासाठी बेसिकली यूज केलं जातं. ऑटोमेशनचं टूल आहे. UiPath इज अ ऑटोमेशन टूल. ऑटोमेशन आपण कोणामध्ये करतो किंवा ऑटोमेशन कशासाठी करतो. आपल्याला एक्सेल फाईल्स आहेत त्या नॉर्मली आपण ऑटोमेट करतो, राईट. PDF फाईल्स आहेत ऑटोमेट करतो इन द सेन्स काय करतो. आता जसं मी मॅन्युअली जेही काम करेल माझ्या एक्सेल ऑटोमेशनमध्ये किंवा एक्सेलमध्ये मी मॅन्युअली जेही फॉर्म्युला पुट करेल, एखाद्या एक्सेलमध्ये डेटा कॉपी करून पेस्ट करेल किंवा बाकीच्या ज्या मी नॉर्मली ॲक्टिव्हिटीज परफॉर्म करतो मॅन्युअली, सेम वे विथ हेल्प ऑफ द UiPath और विथ हेल्प ऑफ द एनी ऑटोमेशन टूल आय कॅन परफॉर्म ऑल द ॲक्टिव्हिटी सिमिलर लाईक द ह्युमन, राईट. मी तसं सेम ऑटोमेशन करू शकतो. सो बाय डिफॉल्ट एक्सेल ॲक्टिव्हिटीज मला इथे प्रोव्हाइड केली जाते, राईट. मला इंटेन्शनली किंवा मला वेगळी त्याच्यासाठी ॲड करावी लागत नाही एक्सेलची. सो एक्सेल ज्यावेळेला ऑटोमेशनचे टूल्स क्रिएट केले गेले त्याचा बेसिक एम असा होता की जेवढे एक्सेल रिलेटेड जे ऑटोमेशन्स असतील त्याला फोकस करायचं, राईट. सो दॅट्स वॉट एक्सेल बाय डिफॉल्ट ॲक्टिव्हिटी प्रोव्हाइड केली गेली. अँड इफ यू सी लाईक 2.20.20.1 आता हे वर्जन्स आहेत. आता वर्जन्स म्हणजे काय, जसं आपलं हे वर्जन्स आहे, जसं आपण आयफोन घेतला, आयफोन सपोज मी मागे घेतला तर 2022 त्याचं ते वर्जन झालं, ज्यावेळेला मी आज घेईल त्याचं हे वर्जन झालं. म्हणजे प्रत्येक वर्षी मी अपग्रेड करतो, आयफोन स्वतःला अपग्रेड करतो. सिमिलर वे UiPathचे पण आहेत वर्जन स्वतःचे, जसं आपण 2020 म्हणजे आता रिसेंटली एक वर्जन आहे 2023चं, मागच्या वर्षीचं पण 2022 असेल, हे UiPathचं वर्जन झालं. जे ॲक्टिव्हिटीज आहेत एक्सेलची ॲक्टिव्हिटीज आहेत याच्या स्वतःच्या ॲक्टिव्हिटीज आहेत. फॉर एक्झाम्पल आता एक्सेलची ॲक्टिव्हिटी मी मागच्या वर्षीची एक्सेल ॲक्टिव्हिटी घेतली किंवा UiPathने ते बनवलं एक्सेल ॲक्टिव्हिटीज, त्यांना त्याच्यामध्ये अजून काही ॲड करायचं असेल किंवा त्याने ॲड केलं असेल तर परत ती एक्झिस्टिंग एक्सेलची ॲक्टिव्हिटी अपग्रेड करतात. सो त्या अपग्रेड केल्यानंतर जसं पब्लिश, आता आयफोनमध्ये सपोज एखादा फ्युचर त्या लोकांनी एक्झिस्टिंग फीचर असेल ते अपग्रेड केलं तर ते पब्लिश करतात ना. आपल्याला अपडेट सॉफ्टवेअर असं वेगळं बऱ्याच वेळेस येत राहतं. सो सिमिलर वे जसं UiPath अपग्रेड होत राहतं त्याच्या आतमधल्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत बेसिक ॲक्टिव्हिटीज आहेत त्या देखील अपग्रेड होत राहतात. सो त्याचं हे वर्जन असतं, राईट. UiPath.Excel ॲक्टिव्हिटीज 2.20.20.1, राईट. द एक्सेल ॲक्टिव्हिटी बाय डिफॉल्ट मेल. आता ठीक आहे, आता आपण नॉर्मली हा डेटा एंट्रीचा जे असतं डेटा एंट्रीचं काम कसं असतं बेसिकली, सपोज एखादा एंड युजर आहे किंवा जो BP ऑपरेटर आहे, डेटा एंट्री ऑपरेटर आहे, त्याने 100 डेटा एंट्रीचे कामं केली. ॲट द एंड तो काय करतो, तो सर्व मेल त्याच्या मॅनेजरला पाठवतो की आज मी एवढं काम केलं, राईट. सो ऑटोमेशनमध्ये पण नॉर्मली माझा बॉट स्टार्ट होईल जसं माझा एम्प्लॉई काम करतो, सिमिलर माझा बॉट परफॉर्म करेल आणि ॲट दी एंड एक रिपोर्ट माझा बॉट माझ्या क्लायंटला सेंड करेल किंवा त्याच्या मॅनेजरला सेंड करेल की आय हॅव परफॉर्म दिस मच ऑफ ॲक्टिव्हिटी टुडे विथ दी स्टेटस, म्हणजे एवढं परफॉर्म केलं आणि त्याचं एक मेल पाठवेल. सो दॅट्स वाय मेल ॲक्टिव्हिटीज देखील एक बाय डिफॉल्ट इथे कन्सिडर केली जाते. एक्सेल ॲक्टिव्हिटीज, मेल ॲक्टिव्हिटीज, राईट. UiPath सिस्टीम डॉट ॲक्टिव्हिटीज. आता सिस्टीम ॲक्टिव्हिटीज एक हे आहे की ह्या बाय डिफॉल्ट ॲक्टिव्हिटीज आहे किंवा यू कॅन से बेस्ट ॲक्टिव्हिटीज, राईट. एक जे मला ऑटोमेशन करण्यासाठी जसं एक्सेल ॲक्टिव्हिटीज आहे, मेल ॲक्टिव्हिटीज आहे. सो सिस्टीम ॲक्टिव्हिटीज इज अ बेस्ट ॲक्टिव्हिटी किंवा मला त्याच्यामध्ये म्हणजे थोडंसं टेक्निकल ज्या गोष्टी करणार त्या टेक्निकल गोष्टी करण्यासाठी UiPath.System ॲक्टिव्हिटीज जो बॅकग्राऊंडचा कोड क्रिएट केलेला आहे त्याच्यासाठी सिस्टीम डॉट ॲक्टिव्हिटीज हा क्लास बेसिकली यूज केला जातो, बेस क्लास आहे, राईट. सो दॅट्स वॉट दिस इज ऑल्सो कन्सिडर द बेस. टेस्टिंग, UiPath टेस्टिंग ॲक्टिव्हिटीज, सपोज टेस्ट करतोय मी, जसं माझं बिल्ड केलं सॉफ्टवेअर तर टेस्टिंग पण मी करतोय. सो UiPathमध्ये टेस्टिंगसाठी पण एक वेगळा फ्लो असतो. मी माझा बॉट स्वतः टेस्ट करेल स्वतःला, राईट. सो टेस्टिंगचं एक स्वतंत्र हे आहे, तो टेस्ट करण्यासाठी UiPath.Testing.Activities यूज केले जातात. आणि आता हे ठीक आहे, आता हे एक्सेलवरती काम करतोय. आता ज्यावेळेला एक युजर इंटरफेस माझ्या याच्यामध्ये जस्ट कन्सिडर इफ आय ओपन एनी वेबसाईट, राईट. आता वेबसाईट आहे, त्या वेबसाईटमधला युजर आय डी आणि पासवर्ड माझ्या बॉट तिथे परफॉर्म करतोय किंवा माझा बॉट तिथे जाऊन युजर आय डी टाकतोय आणि पासवर्ड टाकतोय. दॅट मीन्स what my bot is doing, my bot is automating user interface. User interface म्हणजे काय, this is my user interface, okay. this is my user interface जे आपण करतोय हे माझं user interface आहे, म्हणजे ज्याच्यावरती मी काम करतोय ॲज अ युजर तिथे काम करतोय, राईट.
असं माझं जर युजर इंटरफेस असेल, राईट, जसं माझं युजर इंटरफेस असेल, माझ्या बॉटला जर त्या युजर इंटरफेस बरोबर डील करतोय, माझा UI पाथ त्या युजर इंटरफेस बरोबर डील करतो. एक्सेलमध्ये त्या युजर इंटरफेस होतं का? नव्हतं. युजर इंटरफेस बरोबर डील करतो. एखादा वेबसाईट असेल, एखादा SAP ॲप्लिकेशन असेल, राईट, एखादी माझं अजून वेबसाईट असेल किंवा माझं विंडोज ॲप्लिकेशन असेल, है ना, PDF असेल. PDF म्हणजे इट्स ऑल्सो यू कॅन कन्सिडर ॲज एक मला दिसते माझा बॉट त्याच्यावरती काम करतोय. PDF असेल पण ती कुठे असेल? एखाद्या वेबसाईटवरती असेल. म्हणजे इन शॉर्ट, इफ आय वॉन्ट टू वर्क विथ, इफ UiPath वॉन्ट्स टू वर्क विथ एनी इंटरफेस, युजर इंटरफेस, right, user interface, if I want to give example, so this is the user interface. ठीक है, challenge. See, this is user interface. user हे इंटरफेस आहे जो की इंटरॅक्ट करतोय, मी ह्या स्क्रीन सोबत इंटरॅक्ट करतोय. user interface, right? So this is a user interface. That's what if UiPath wants to deal with, UiPath wants to connect with this user interface. That's why these activities, just like see UiPath.UI automation.activities, हे पण एक by default इथे available आहे. Got it? Excel, mail, system, testing, UiPath automation by default आहेत. त्याच्यासाठी आपल्याला intentionally काय करायची गरज नाही आहे. आता सपोज मला जर PDF मध्ये मला ऑटोमेशन करायचं असेल, मला PDF ऑटोमेशन करायचं असेल, तर PDF याच्यामध्ये नाही आहे. इफ यू सी, वी डोंट हॅव PDF ॲक्टिव्हिटीज विथ मी. सो ते मला काय करावं लागेल? दॅट ॲक्टिव्हिटी आय नीड टू इन्स्टॉल्ड एक्सटर्नली, राईट. सो व्हॉट आय नीड टू डू? हिअर वी हॅव द मॅनेज पॅकेजेस. सो फ्रॉम हिअर वी कॅन इन्स्टॉल दॅट PDF ॲक्टिव्हिटीज दॅट वी विल सी लेटर. सी, वेगळ्या वेगळ्या ॲक्टिव्हिटीज आहेत. सो ह्या मला इंटेन्शनली इन्स्टॉल करायला लागतात, राईट. ते आपण इझिली करू शकतो. बट बाय डिफॉल्ट ह्या सर्व ॲक्टिव्हिटीज किंवा हा सर्व स्ट्रक्चर्ड मला अवेलेबल असतो ज्यावेळेला मी एक नवीन प्रोजेक्ट ओपन करतो त्यावेळेस. ओके, सो फाईन. सॉरी. नाउ इफ यू सी अगेन, आताच्या नंतर काय आहे आपल्याकडे? डिपेंडन्सीज झाले, राईट. हे टेम्पलेट आहेत. ॲज आय सेड, इफ यू वॉन्ट टू गो विथ दिस बाय डिफॉल्ट टेम्पलेट, राईट. आता हा प्रोजेक्ट कुठे आहे? राईट. सी, आता इथे प्लस आहे, मायनस आहे, हे रिफ्रेशचं ऑप्शन आहे, राईट. हे फोल्डर म्हणजे वेअर माय प्रोजेक्ट इज लोकेटेड, राईट. इफ आय क्लिक ऑन दिस फोल्डर ऑप्शन, यू विल सी this is my by default path where my project is located or my project is stored, right. If you see entities, हे एक सिस्टीम जनरेटेड म्हणजे एक सपोर्टिव्ह फाईल्स असतात. ह्या सिस्टीम जनरेटेड किंवा एक UiPathला रन होण्यासाठी ज्या सपोर्टिव्ह फाईल्सची गरज लागते त्या इथे इन्स्टॉल्ड किंवा हे इथे अशा फाईल्स अवेलेबल असतात. जसं मला एक ॲप मी इन्स्टॉल करतो नॉर्मली, कोणतंही ॲप जर मी सपोज प्ले स्टोअरवरून इन्स्टॉल करतो, तो इफ यू सी की त्याच्या वेगवेगळ्या फाईल्स तिथे इन्स्टॉल्ड होतात, है ना. एक सिंगल फाईल इन्स्टॉल नाही होत, मल्टिपल त्या फाईलचं स्ट्रक्चर इन्स्टॉल्ड होतं. त्या सपोर्टिव्ह फाईल्स असतात एखाद्या सॉफ्टवेअर रन करण्यासाठी. सिमिलर वे हिअर ऑल्सो वी हॅव द डिफरंट प्रोजेक्ट्स और यू कॅन से मल्टिपल फोल्डर्स. दिस इज द सपोर्टिव्ह फाईल्स विच वी नीड टू रिक्वायर्ड टू एक्झिक्यूट माय UiPath प्रोजेक्ट, राईट. त्याच्यामध्ये दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत, राईट. हे विचारलं जाऊ शकतात. main.xml, project.json file. Now what is this main.xml or what is this project.json file, right? So first of all, project.json is which is important one, project.json. Before that, what is the JSON? So JSON, JavaScript object notation, ठीक है. सो टेक्निकल लँग्वेज आहे ॲक्च्युली JSON, विच इज यूज्ड टू स्टोअर सम डेटा. असं टेक्निकली थोडंसं आपण पाहूया की एक टेक्निकल लँग्वेज आहे किंवा टेक्निकल एक हे आहे, बेसिकली एक लँग्वेज आहे. याचा यूज एक इन्फॉर्मेशन स्टोअर करण्यासाठी होतो. पर्टिक्युलर कोणती इन्फॉर्मेशन, जसं माझा डेटाबेस आहे, त्या डेटाबेसमध्ये मी इन्फॉर्मेशन स्टोअर करू शकतो, राईट. एक बँकिंग ॲप्लिकेशन असेल तर बँकिंग ॲप्लिकेशन्सचे सगळा डेटा जो आहे तो माझ्या बॅकएंडमध्ये डेटाबेसमध्ये स्टोअर होतो, राईट. सिमिलर वे JSONमध्ये माझा इन्फॉर्मेशन स्टोअर्ड होतो. कोणती इन्फॉर्मेशन मी JSON फॉर्मॅटमध्ये स्टोअर करू शकतो. सो ते आपण पाहूया JSON.
आणि project.json. आता suppose if I'll open this project.json file, see this project.json file, I'll just right click it, right, or I'll just from here also we can open it. मी काय तुम्हाला काय करायचं आहे, प्रोजेक्टला जायचं आहे, प्रोजेक्ट अँड ओपन विथ नोटपॅड, राईट. वन्स आय ओपन दिस यू विल सी, आता इथे माझ्या प्रोजेक्टचा एक हर्ट ज्याला आपण बोलतो, किंवा माझ्या प्रोजेक्टची जी इन्फॉर्मेशन आहे, माझ्या प्रोजेक्टची सगळी इन्फॉर्मेशन आय कॅन सी इनसाइड दिस project.json फाईल. ॲज अ सेड, JSON JavaScript object notation is a technology where I can store some information. So you can see we have some information which is stored in form of the JSON. JSON मध्ये ज्या वेळेला इन्फॉर्मेशन स्टोअर होते ती एक पर्टिक्युलर फॉर्मॅट आहे. कर्ली ब्रेसेस इथे ओपन झाले, कर्ली ब्रेसेस इथे क्लोज झाले. दॅट इज नॉट इन अवर पार्ट, बट फॉर नॉलेज पर्पज JSON फॉर्मॅटमध्ये अशा पद्धतीमध्ये इन्फॉर्मेशन स्टोअर होते. आता इथे कोणती इन्फॉर्मेशन आहे? सो इन JSON फाईल, project.json file, in this file all project related information is stored. Project or process, you can call it as a process as well. Project or process related information is stored. Simple. If you see here, what is the name of the project which we already provided? demo_sep_batch. Project ID, एक प्रत्येक प्रोसेस साठी एक प्रोजेक्ट युनिक आयडी क्रिएट होतो. दिस इज अ युनिक प्रोजेक्ट आयडी. इफ आय क्रिएट अ सेकंड प्रोजेक्ट, तो याच्यासाठी एक वेगळा युनिक आयडी क्रिएट केला जातो, राईट. डिस्क्रिप्शन अगेन, हे आपण ऑलरेडी ज्या वेळेला पॉपअप ओपन झालेला तिथे डिस्क्रिप्शन होतं, ते आपण जे प्रोव्हाइड करतो, दॅट इन्फॉर्मेशन इज अवेलेबल हिअर. Demo purpose, which I have already provided as a demo purpose, right. Now if you see main, this is fine. हा एकच माझ्याकडे प्रोजेक्ट आहे किंवा एकच फाईल आहे. I can add as many as files, right. आता हे एक main.xml आहे, मी याच्यामध्ये मल्टिपल फाइल्स ॲड करू शकतो. main1, main2, main3, main4, main5, main6, ठीक आहे. माझ्याकडे खूप मल्टिपल फाइल्स आहेत. बट विच इज द ट्रिगर पॉईंट किंवा विच इज दी प्रोजेक्ट स्टार्ट पॉईंट? मला प्रोजेक्ट ज्या वेळेला माझं रन होईल, माझं ऑटोमेशन ज्या वेळेला रन होईल, कोणती फाईल अगोदर एक्झिक्यूट होईल, राईट, कोणती फाईल अगोदर एक्झिक्यूट होईल, दॅट वी कॅन गिव्ह हिअर. आता बाय डिफॉल्ट main.xaml, अगेन आता XML काय आहे, व्हॉट इज दिस XML, राईट. JSON XAML. This is also याला एक्सटेन्शन मार्कअप लँग्वेज XML असं बोलतात, एक्सटेन्शन मार्कअप लँग्वेज. अगेन XML थोडंसं जेनेरिक आपण याला बोलतो की इज ऑल्सो यूज्ड टू स्टोर डेटा अँड इन ब्रॅकेट सम इन्फॉर्मेशन, असं मी लिहितो, राईट. XML टेक्निक आहे बेसिकली. थोडंसं तुम्ही हे टेक्निकल लँग्वेज आहे, बट इन जेनेरिकमध्ये एक टेक्निकल फॉर्मॅटमध्ये माझा डेटा स्टोअर होतो basically, right. XAML, right. now main.xaml, right. आता सपोज मी याला चेंज केलं, माझ्याकडे नवीन फाईल असेल main.xaml, ज्यावेळेला मी प्रोसेस रन करेल किंवा माझा प्रोजेक्ट रन होईल, तर ही फाईल सर्वात अगोदर एक्झिक्यूट होईल किंवा कॉल होईल, main.xaml. बट बाय डिफॉल्ट main.xaml फाईल विल गेट एक्झिक्युटेड, राईट. सो name of my project ID, which is a unique identifier number, will get generated. Description, project description हे blank असेल तर blank केली ते, it's not mandatory. जसं आपण सांगितलं की mandatory म्हणजे स्टार asterisk होतं तेच mandatory होते. This is not mandatory, this is optional. If you want to provide it, that is fine. If you are not providing, that is also fine. Again main is equal to main.xaml. This is a trigger point of my project, है ना. ट्रिगर पॉईंट म्हणजे मल्टिपल फाइल्स असतात, कुठून माझा प्रोजेक्ट एक्झिक्यूट व्हायला पाहिजे, दॅट पाथ, दॅट प्रोसेस नेम और दॅट स्पेसिफिक फाईल आय कॅन मेन्शन हिअर, राईट. डिपेंडन्सी, जसं आता आपण मगाशी सांगितलं की एक्सेल मेल सिस्टम ॲक्टिव्हिटीज ज्या तिथे मला दिसत होत्या, तो पूर्णच्या पूर्ण ॲक्टिव्हिटीज इज मेन्शन हिअर. सिमिलर वे आता वेब सर्व्हिस टेक्निकल थोडासा पार्ट आहे, स्कीमा वर्जन आहे. नाव इफ यू सी स्टुडिओ वर्जन, माझा UiPathचा स्टुडिओ कोणता आहे, UiPath स्टुडिओचं लेटेस्ट वर्जन कोणतं आहे,
सो दॅट इज ऑल्सो अवेलेबल हिअर, राईट. प्रोजेक्ट व्हर्जन, आता हे माझं 1.0.0 आहे. मी ह्याला, हे माझं काम झालं आणि ह्या एक्झिस्टिंग प्रोजेक्टमध्ये सपोज मला परत काहीतरी ॲड करायचं असेल, देन मी काय करेल, त्याचं व्हर्जन चेंज करेल. परत अजून काहीतरी ॲड करायचं असेल तर आय कॅन चेंज दी व्हर्जन. अगेन इफ आय वॉन्ट टू चेंज समथिंग आय कॅन change that version, project version. So that now this is by default 1.0.0. so by default this project version is 1.0.0. so similar way there are a lot of things, technical things इथे मला मिळतात. म्हणजे इफ आय वॉन्ट टू चेक व्हॉट इज दी प्रोजेक्ट, म्हणजे मला जर प्रोजेक्ट समजून घ्यायचं असेल किंवा प्रोजेक्टचं मला टेक्निकल आर्किटेक्चर आपण त्याला बोलू शकतो. इफ आय वॉन्ट टू चेक दी प्रोजेक्ट्स आर्किटेक्चर, मला प्रोजेक्टचं आर्किटेक्चर जर जाणून घ्यायचं असेल देन आय कॅन सिम्पली ओपन दिस प्रोजेक्ट डॉट जेसन फाईल. मग त्या जेसन फाईलमधून मला कळेल की याच्यामध्ये कोणत्या कोणत्या ॲक्टिव्हिटीज यूज झालेल्या आहेत, प्रोजेक्टचं व्हर्जन कोणतं आहे, प्रोजेक्टचं स्टुडिओ व्हर्जन कोणतं कोणतं आहे. दॅट ऑल इन्फॉर्मेशन आय कॅन इझिली ॲक्सेस थ्रू दिस प्रोजेक्ट डॉट जेसन फाईल. विदाउट दिस प्रोजेक्ट डॉट जेसन file my project will not work. If I'll delete this project.json file and if I'll try to execute this project will not work. But if I'll delete it and if I'll close this solution and if I'll reopen it, this project.json file will automatically recreate. Okay, so this is all about, you can say, this each and everything which I have explained here. तुमच्या बाय डिफॉल्ट कोणत्या कोणत्या इन्फॉर्मेशन इथे दिसतात, दॅट आय हॅव एक्सप्लेन विथ यू. ओके, नाव हे प्रोजेक्ट रिलेटेड झालं. इफ यू सी वी हॅव प्रोजेक्ट, ओके, प्रोजेक्ट अँड ॲक्टिव्हिटीज. थोडंसं कन्फ्युजन नाही करायचं इथे, प्रोजेक्ट आहे आणि ॲक्टिव्हिटीज आहेत. सो हे प्रोजेक्ट रिलेटेड झालं, हे माझ्या प्रोजेक्टचं आर्किटेक्चर झालं. एक प्रोफाईल आहे UI पाथमध्ये, आर्किटेक्ट, नॉट ओनली द UI पाथ. सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटमध्ये आर्किटेक्ट नावाची प्रोफाईल असते. आर्किटेक्चरचं जॉब प्रोफाईल असं असतं की सगळं सेटअप करायचं. जसं बिल्डिंगचं आर्किटेक्चर आर्किटेक्ट तो बांधतो, बिल्डिंगचं स्ट्रक्चर डिफाईन करतो. सिमिलर वे आर्किटेक्ट इथे देखील कोणत्या ॲक्टिव्हिटीज यूज करायच्या असतात, त्याच्यामध्ये त्याला कोणतं कम्पॅटिबिलिटी कुठे काय करावी लागते ते सर्व डिफाईन करतो. सो प्रोजेक्ट डॉट जेसन म्हणजे यू कॅन जस्ट कन्सिडर की दिस इज अ आर्किटेक्चरल फाईल की जिथून आपल्याला सर्व प्रोजेक्टचं आर्किटेक्चर कळतं. ओके, सो प्रोजेक्ट डॉट जेसन फाईल, दिस इज ऑल अबाउट, यू कॅन से प्रोजेक्ट. माझ्या प्रोजेक्ट रिलेटेड ह्या सर्व फाईल्स इथे आल्या, राईट. नाव अगेन जस्ट क्लिक ऑन दिस प्रोजेक्ट अँड इफ यू सी ॲक्टिव्हिटीज, सो दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, विच 90% आपल्याला ह्या ॲक्टिव्हिटीजवरती काम करायचं आहे, राईट. सो आवर वर्क विल बी लाईक 90% मला इथे फोकस करायचं आहे किंवा मला ह्या ॲक्टिव्हिटीजचं काम करायचं आहे, राईट. सो ॲज आय सेड, UiPath इज अ ऑटोमेशन टूल, इट्स नॉट अ सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट टूल. सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटमध्ये मला कोड लिहावा लागतो, 1 by 1, लाईन बाय लाईन मला कोड लिहावा लागतो, है ना. मला कोड लिहून तो एक्झिक्यूट करावा लागतो. सो हिअर वी आर नॉट रायटिंग एनी कोड. मला कोड नाही लिहायचा आहे. वी हॅव ऑलरेडी ॲक्टिव्हिटीज आहेत, म्हणजे ॲक्टिव्हिटीजच मला यूज करून माझं ऑटोमेशन करायचं आहे, राईट. फॉर एक्झाम्पल, आय जस्ट सिम्पल इथे एक छोटीशी ॲक्टिव्हिटी मी तो आय विल शो यू. सो सपोज आता मला एक ऑटोमेशनमध्ये काय करायचं आहे, मला हे थोडंसं ओपन करायचं आहे. ओके, RPA चॅलेंज. तर मी काय करेल, मला याच्यासाठी कोड नाही लिहायचा. आय डोंट वॉन्ट टू राईट माय कोड. मी सिम्पल काय करेल, एक ॲक्टिव्हिटी यूज करेल जी की माझं ओपन ब्राउझर ॲक्टिव्हिटी ओपन करेल किंवा ओपन ब्राउझर मला करून देईल स्वतःहून, राईट. सो आय जस्ट यूज दिस ओपन ब्राउझर ॲक्टिव्हिटी आणि ही ॲक्टिव्हिटीमध्ये मी फक्त कोणती वेबसाईट मला ओपन करायची आहे दॅट आय जस्ट पास्ट हिअर, सिम्पल. आणि मी याला एक्झिक्यूट करतो किंवा रन करतो. वन्स दिस ॲक्टिव्हिटी गेट एक्झिक्यूट, त्याच्या आतमधला जो कोड आहे तो रन होणार. नाउ इफ यू सी बॅकग्राऊंडली rpachallenge.com एक्झिक्यूट झालं, राईट. सो व्हॉट आय नीड टू लर्न, किंवा तुम्हाला इथे शिकायचं आहे काय, बेसिकली तुम्हाला ह्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत याचा यूज कसा केला जातो ते तुम्हाला फक्त इथे शिकायचं आहे, राईट. सो दिस इज द ॲक्टिव्हिटीज. हे ॲक्टिव्हिटीजचं पॅनल आहे. तर इफ यू सी ॲक्टिव्हिटीज, देर आर लॉट ऑफ ॲक्टिव्हिटीज, राईट. देर आर सो मेनी ॲक्टिव्हिटीज, राईट. मग ते एक्सेल ॲप्लिकेशन किंवा एक्सेल ऑटोमेशन करायचं असेल तर इफ आय पुट एक्सेल हिअर, यू विल सी देर आर
एक्सेल रिलेटेड लॉट ऑफ ॲक्टिव्हिटीज वी हॅव. खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज आहेत की ज्याचा आपण यूज करून एक्सेल ऑटोमेशन करू शकतो. इफ आय पुट ऑन द PDF असेल, PDFचं मला इंटेन्शनली पुट करावं लागेल, तर PDFचं असेल तर PDF रिलेटेड मी ॲक्टिव्हिटीज घेऊ शकतो. राईट, नॉर्मली OCR किंवा वेगळ्या वेगळ्या ॲक्टिव्हिटीजचा यूज करून आपण खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्याचा ॲक्टिव्हिटीचा यूज करून आपण ऑटोमेशन करतो बेसिकली. राईट, सो दॅट विच ते आपल्याला शिकायचं आहे. सो इट्स व्हेरी इम्पॉर्टंट ॲक्टिव्हिटीज. ओके, so I'll just mention here activities. It's an predefined code. You can mention as a code बोलू शकता, script बोलू शकता. It's an predefined code which we need to learn. असं लिमिट सिम्पल इथे टाकतो. ओके, सो बेसिकली आपल्याला जास्त करून इथे कॉन्सन्ट्रेशन करायचं आहे, हेच मला शिकायचं आहे. बेसिकली 90% काम जे असणार आहे माझं UiPath डेव्हलपमेंटचं ते माझं इथे असणार आहे. राईट, सो हे ॲक्टिव्हिटीज आहेत. अरे हे प्रोजेक्ट आणि ह्या ॲक्टिव्हिटीज. राईट, सो लेफ्ट हँड साईड क्लिअर झालं असेल. ठीक आहे, थोडंसं एक 5-10 मिनटामध्ये वी विल कवर. नंतर आपण क्वेश्चन आन्सरचे सेशन्स घेऊयात. राईट, इफ यू सी न्यू आहे इथे याच्यामध्ये इफ यू सी सिक्वेन्स आहे, फ्लो चार्ट आहे, स्टेट मशीन्स आहे, फॉर्म, वर्कफ्लो, लॉट ऑफ लेटेस्ट गोष्टी याच्यामध्ये अवेलेबल आहेत. ॲज अ सेड, इफ आय हॅव दिस main.xml फाईल. राईट, हे माझं मेन आहे. बट इट्स नॉट की मी ह्या मेनमध्येच माझं सर्व कोड लिहित असतो. रिअल टाईम जे प्रोजेक्ट्स असतात, मोठे असतात प्रोजेक्ट्स, ते मोठे प्रोजेक्ट हँडल करण्यासाठी मला कोड पण जो मी लिहिणार आहे किंवा ज्या ॲक्टिव्हिटीज मी यूज करणार आहे त्या प्रॉपर स्ट्रक्चराइज्ड वेमध्ये, एक प्रॉपर सिस्टमॅटिक वेमध्ये मला तो डिफाईन करावा लागतात किंवा तिथे मला कोड लिहावा लागतो. सो दॅट्स वॉट हिअर ऑल्सो मला इथे मल्टिपल, आता फॉर एक्झाम्पल सिक्वेन्स आहे, सिक्वेन्स 1, मल्टिपल फाईल्स मला इथे क्रिएट करता येतात विथ हेल्प ऑफ दिस न्यू सिक्वेन्स 1, सिक्वेन्स 2, लाईक दॅट. ओके, सो ॲज अ सेट I can create multiple XML files. I can create multiple workflows with help of this new. इथे मग फ्लो चार्ट असेल, स्टेट मशीन असेल, फॉर्म असेल, ते आपण पाहूया नंतर, वर्कफ्लो असेल. सो आय कॅन क्रिएट दॅट फाईल थ्रू दिस न्यू ऑप्शन. राईट, आता सेव्ह म्हणजे नॉर्मली सेव्ह जे मी काम करतोय मी ते सेव्ह करण्यासाठी सेव्हचं ऑप्शन करतो. बाय डिफॉल्ट सेव्ह होतंच, बट स्टील इफ आय वॉन्ट टू सेव्ह माय वर्क आय कॅन यूज दिस सेव्ह कीवर्ड. इफ यू सी सेव्ह ॲज, माझा प्रोजेक्टचं मला सिक्वेन्स 2 आहे, सो इफ आय वॉन्ट टू चेंज द नेम ॲज वेल, सो आय कॅन चेंज इट, म्हणजे मी स्वतः चेंज करू शकतो. राईट, एक्सपोर्ट ॲज टेम्पलेट लायब्ररी, हे वेगळं याचं आहे, ते आपण नंतर पाहूया. मला जर मी काम जे केलं ते मला जर लायब्ररी म्हणून स्टोअर करायचं असेल, रियुजेबल कंपोनंट याला बोलतो आपण, ते नंतर पाहूयात. सो आय कॅन स्टोअर ॲज अ लायब्ररी और आय कॅन स्टोअर दॅट होल कोड ॲज अ टेम्पलेट ॲज वेल. राईट, डिबग, नाऊ जे मी काम करतोय, जे मी इथे ॲक्टिव्हिटीज मेन्शन करतोय, जो कोड मी इथे लिहितोय, त्या कोडला जर सपोज मला एक्झिक्यूट करायचं असेल, देन आय कॅन डायरेक्टली गो अँड क्लिक ऑन दिस बटन, दिस एक्झिक्यूट, और यू कॅन से दिस ट्रायंगल बटन. राईट, इफ यू सी रन फाईल आहे, डिबग आहे, रन आहे. सो इफ यू सी रन, तुम्ही मला रन करायचा असेल हा प्रोजेक्ट, इफ आय वॉन्ट टू रन दिस वन, सो आय कॅन click this button, then this file will gets execute करणे म्हणजे रन करणे. मी प्रोजेक्ट रन करतोय म्हणजे मी काय करतोय, इन शॉर्ट आय एम एक्झिक्युटिंग दिस ॲक्टिव्हिटीज. मी ह्या एक्झिक्यूट करतोय किंवा मी ह्या ज्या कोड लिहिलेला आहे तो 1 by 1 मी एक्झिक्यूट करतोय. ओके, नाउ दिस इज लाईक कट, कॉपी, पेस्ट, अंडू, रिडू, ह्या जसं आपल्या नॉर्मल गोष्टी आहेत. किंवा जसं सपोज मी ॲक्टिव्हिटी लिहिली, आय डोंट वॉन्ट टू यूज, किंवा मला हे नाही करायचं आहे, तर मला कट करायचं असेल तर आय कॅन कट इट, कट होईल ते. कॉपी करायची आहे मला सपोज, सो आय कॅन यूज कॉपी. पेस्ट करायचे, आय कॅन यूज पेस्ट. अंडू, मी काम जे केलं आहे त्याला अंडू करायचं असेल देन अंडू. रिडू, मला परत ते काम घेऊन यायचं असेल तर आय कॅन यूज रिडू. सेम. सो थांबवू तिथे. राईट, इट